नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे जेवतानाचे हे 10 नियम पाळा, ज्यामुळे तुमचं अपचन, आम्लपित्त, मलावरोध यासारखे पोटाचे सर्व आजार बरे होतील आणि आपलं आरोग्य राहील, निरोगी राहील. पहिलं की जेवण करतानाचे काही नियम आहेत जे आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, ते आपण चांगल्या रीतीने जर पाळले तर आपलं पचन व्यवस्थित राहील. आपला जो जठराग्नी आहे तो अतिशय चांगला राहील. त्यामुळे आपण जे काही अन्न खाल ते व्यवस्थित चांगल्या रीतीने पचेल. त्यामुळे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे धातू बनणार आहेत ते धातू हे चांगल्या आणि योग्य प्रकारचे बनतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे रक्तदृष्टीचे किंवा पोटाचे आजार आपल्याला होणार नाहीत आणि आपली रोगप्रतिकार क्षमता एकदम चांगली राहील. जे काही वातावरणातील बदलामुळं किंवा बाहेरील बॅक्टेरियल इन्फेक्शन, जे इन्फेक्शन असतं ते आपल्याला होणार नाही आणि त्याच्यापासून आपला चांगल्या पद्धतीनं बचाव होईल. तर कुठले 10 नियम आहेत मी जे आज सांगणार आहेत तुम्हाला ते बघूया आपण, की ज्यामुळे आपलं जेवण आहे ते चांगल्या पद्धतीनं पचायला मदत होते. तर त्यातला हे सहजासहजी आपण विसरतो. छोटे छोटे हे नियम आहेत. आपल्याला ऐकता क्षणी असं वाटेल की हे खूपच साधे नियम आहेत, पण ह्या नियमांचा हे जे नियम आहेत जर पाळले तर तुम्ही पचनामध्ये एक खूप चांगले असे बदल होतील. तुम्हाला ते अनुभवायला मिळतील. फक्त ते करून बघायला पाहिजे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तो शेवटपर्यंत बघा. तर त्यातला पहिला नियम असा आहे की पहिलं जेवताना भूक लागलेली असली पाहिजे. हाच पहिला नियम आपण विसरतो की जेवण करताना आपण भूक लागली आहे की नाही हेच आपण कधी बघत नाही. फक्त आपल्याला खावंसं वाटतं म्हणून आपण जेवण करतो. आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगितलं ह्या वेळेला खायचं आहे, डाएट चार्ट बनवून दिला आहे म्हणून त्या वेळेला आपण खातो, किंवा आपल्या डोळ्याला आवडलं आहे म्हणून त्यावेळेला आपण खातो, किंवा आपल्या जॉब किंवा व्यवसायामध्ये जेवणाची सुट्टी झाली म्हणून आपण जेवण करतो. पण त्यावेळेला खरंच आपल्याला भूक लागली आहे का, अगोदरचं अन्न खाल्लेलं आहे ते पूर्ण पचन झालं आहे का, ह्याचा विचार आपण अजिबातच करत नाही. म्हणून तर पहिलं इथंच चुकतं की आपण भूक नसताना जेवण करतो. म्हणून जेवणाचा पहिला नियम काय आहे तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की पचन पूर्ण झालेलं असावं आणि पूर्णपणे कडक भूक लागलेली असावी. तर आजपासून हा नियम पाळायला सुरुवात कर. तर पहिला नियम हा की कडक भूक लागलेली असावी. त्यानंतर जेवताना आपलं पूर्ण लक्ष जे आहे, 2 नंबरचा नियम असा आहे की जेवताना आपलं पूर्ण लक्ष हे चित्त केंद्र हे सगळं जेवणावरती असावं. आपण आता जास्तीत जास्त करून टी व्ही बघण्यात आणि जास्तीत जास्त आता अलीकडं आहे ती मोबाईल आणि टी व्ही बघत जेवण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये सध्याच्या युगामध्ये आहे. त्यामुळं काय होतं, आपण जेवण किती करतो आहे, जेवणामध्ये कोणते पदार्थ आहेत, आपण किती पदार्थ खातो आहे, आपली भूक तेवढी आहे का नाही, आपण भुकेपेक्षा जास्त जेवलो आहे का भुकेपेक्षा खूप जास्त जेवलो आहे की भुकेपेक्षा कमी जेवलो आहे, याचा काही आपल्याला थांगपत्ता नसतो. कुठलाही त्याचा विचार आपण करत नाही. फक्त आपलं खाणं चालू असतं. फक्त तोंडामध्ये टाकणं, ते चावणं आणि गिळणं हे एवढंच चालू असतं. आणि ज्या वेळेला ताटातलं संपतं त्यावेळेला आपलं जेवण पूर्ण झालं असं आपल्याला भावना होते आणि आपण जेवण थांबवतो. तर अशा पद्धतीनं जे काही आपण आयुर्वेदानुसार पंचज्ञानेंद्रियाने जेवतो, म्हणजे जे काही अन्न आहे ते सात्विक पद्धतीने ते आपल्याला पचण्यासाठी त्या अन्नाच्या स्पर्शाने त्यातले जे काही गुणधर्म आहेत ते आपल्या रसरक्तामध्ये, आपल्या शरीरामध्ये ते जाणार असतं. ते कुठल्याही चांगल्या पद्धतीनं आपल्यामध्ये पोचत नाहीत. म्हणून जेवण करताना पूर्ण लक्ष आपलं त्या जे काही आपण अन्न पदार्थ आपल्या जेवणाच्या ताटामध्ये आहेत त्याच्याकडे पूर्ण असावं, जेणेकरून ते आपले सात्म्य आपल्या शरीराला होतील, त्याचं पचन खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि सारं किट्टे विभाजन आपल्या धातू
मध्ये त्याचं रूपांतर चांगल्या पद्धतीने होईल. मग आपल्याला इतर पोटाचे आजार कुठले किंवा शरीरात दुसरे आजार उद्भवणार नाहीत. तर दुसरा नियम आहे की आपलं चित्त लक्ष हे पूर्ण जेवणाकडे असावं, टी व्ही किंवा मोबाईल बघत जेवण करू नये. त्यानंतर तिसरा नियम आहे की जेवणाच्या सुरुवातीला कोणते पदार्थ खावेत. हा एक वादाचा विषय आहे की बरेच डायटिशियन किंवा आधुनिक वैद्यकशास्त्रवाले किंवा काय हे बरेच जण याबद्दल मतांतर खूप आहेत. पण आयुर्वेदशास्त्र हे सांगतं की आपल्या जेवणामध्ये किती रस आहेत, तर षड्रस आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे मिठाचे तुरट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. तर अशा पद्धतीने हे 6 रसांचं सेवन आपण आहारामध्ये करतो. ते असावं आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये, तर आपलं जेवण अन्न हे पूर्ण होतं. तर याच्यामध्ये सुरुवातीला जेवणाचं ताट आपण ज्यावेळी घेतो, ज्यावेळी जेवणाच्या ताटामधले जे काही पदार्थ आहेत त्यातलं जर मधुर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ जर असेल तर तो सुरुवातीला खावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. कारण का, तर मधुर रसामुळे पाचक रस निर्मितीची संवेदना मॅसेज हा जातो आणि यकृताकडून, आणि त्यानंतर मग आपल्या पोटामध्ये पाचक रस हा स्त्रवण यायला चालू होतो. म्हणून मधुर, आम्ल, लवण हे 3 रस चे पदार्थ जर आपण सुरुवातीला म्हणजे गोड पदार्थ सुरुवात जर केली तर पाचक रस हे स्त्रवायला चालू होतात, जेणेकरून आपलं अन्न आलं आहे पोटामध्ये आणि ते आता पचन करायचं आहे त्याचं, त्यामुळं ते पचनाला सुरुवात होते. म्हणून मधुर रसांचे सेवन हे सुरुवातीला करायला सांगितलं आहे. आणि त्याची किलो कॅलरीमध्ये पण ऊर्जा ही खूप मधुर रसांची जास्त असते. त्यामुळं आपलं अतिरिक्त जर कॅलरी आपण खात असेल तर ती सुरुवातीलाच पूर्ण होते. शेवटी जर गोड पदार्थ खाल्ले तर आपण पूर्ण जेवण पूर्ण करतो सगळं, आणि परत अजून जर गोड पदार्थ शेवटी खाल्ले तर त्याची जी काही ऊर्जा आहे किलो कॅलरीमध्ये वगैरे, तर ती खूप अतिप्रमाणामध्ये जास्त होते. डबल जेवण झाल्यासारखं होतं. जे आईस्क्रीम किंवा स्वीट पदार्थ, स्वीट डिश हे शेवटी खाण्याचे जे मतांतर आहेत आधुनिक शास्त्राची, तर ती ह्याच्यामुळे हे चुकीची ठरतात की परत एकदा आपण पूर्ण सगळं जेवण करून परत एकदा दुसऱ्या जेवणासारखं होतं स्वीट डिश म्हणजे. म्हणून सुरुवातीला मधुर पदार्थ खावेत. त्यानंतरचा चौथा नियम आहे की जेवणाच्या पाचवा नियम आहे की जेवणाच्या मध्ये मधुर सुरुवातीला आम्ल, कटू, तिक्त आणि कषाय म्हणजे आंबट, खारट, कडू आणि तिखट हे पदार्थ जेवणाच्या मध्ये खावेत. आणि त्यानंतर 6वा नियम आहे की जेवणाच्या शेवटी तुरट पदार्थ खावेत. कषाय म्हणजे तुरट पदार्थ शेवटी का खावे असं आयुर्वेदाने का सांगितलं आहे, मधुर का, स्वीट डिश का नाही, तर कषाय रसाने स्त्राव जे असतात ते स्त्राव बंद होतात. आता अन्न येणं बंद होणार आहे म्हणजे आपलं जेवण संपलेलं आहे, आता पाचक रसांची गरज नाही आहे. हा मॅसेज तुरट रस हा आपल्या यकृताकडून आपल्या पोटाकडे दिला जातो. त्यामुळं पाचक रस जे स्त्रवणारे असतात ते बंद होतात, कारण आपलं जेवण पूर्ण झालेलं असतं. म्हणून कषाय रस हे जेवणाच्या शेवटी घ्यायला सांगितलेत. अशा पद्धतीनं त्याचा शास्त्रीय आधार आयुर्वेदामध्ये सांगितला आहे की मधुर रस सुरुवातीला, आम्ल, कटू, तिक्त, कषाय रस मध्ये आणि तुरट म्हणजेच कषाय रस हे शेवटी जेवणाच्या शेवटी खावेत. त्यानंतर पाणी पिण्याचा एक नियम 7वा नियम आहे की पाणी कसं प्यावं त्याच्याबद्दलही मतांतर जास्त आहे. जेवणाच्या सुरुवातीला जठराग्नी आपला फुललेला असतो, पचनशक्ती म्हणजे कडक भूक लागलेली असते ज्यावेळी जठराग्नी फुललेला असतो. त्यामुळे सुरुवातीला हे जास्त पाणी पिऊ नये, कारण जर पाणी जास्त ओतलं तर जठराग्नी विझतो. म्हणून सुरुवातीला पण जास्त पाणी पिऊ नये. जेवणाच्या आधेमध्ये जे काही अन्न आहे त्याला पचण्यासाठी घट्टपणा त्या अन्नामध्ये निर्माण होऊ नये, पचनाला सुलभता यावी, पाचक रसाला मिसळता यावं अन्नाबरोबर. म्हणून ते महाभूताची त्याला गरज असते तिथं. जसं
आकाश महाभूताची गरज असते तसं जलमहाभूताची गरज असते. त्यामुळं मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी पिलं पाहिजे. आपण तोटरे बसतो वगैरे म्हणतो ते त्यासाठीच की मध्ये मध्ये थोडंसं पाणी पिलं पाहिजे. आणि शेवटी जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये. फक्त थोडंसं तुम्हाला गरजेपुरतं थोडंसं अर्धा ग्लास वगैरे किंवा घोटभर पाणी प्यावं. जेवणानंतर 1-2 तासाने प्यावं, एक ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी प्यावं असं काही सांगितलं जातं, पण असं काही नसतं. तसा काही नियम नाही. जर आपल्याला तहान लागलेली असेल तरच पाणी प्यावं, गरज नसेल तर 2 तासांनी पाणी प्यावंच असं काही नसतं. तर हा झाला जेवणाबद्दलचा नियम. त्यानंतरचा 8वा नियम आहे की अवकाश जेवण करावं. म्हणजे भरभर जेवण करू नये. कारण भरभर ज्यावेळी आपण कामाच्या ओघामध्ये फास्ट जेवण करतो त्यामुळे एकावर एक जेवण गेल्यामुळं अपचन निर्माण होतं. अपचनामुळं आम्लपित्त निर्माण होतं. आम्लपित्तामुळं परत मलावरोधच त्रास चालू होतो. त्यामुळं अशा पद्धतीने आतड्यांवरती ताण येतो. आतड्यांच्या आतील जे म्युकस लेअर असते त्यांना सूज येते. त्यामुळे त्याचे आव निर्माण होते. मग संडासमध्ये चिकटपणा निर्माण होतो. आतड्यांना सूज येते आणि पचनशक्ती बिघडते. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता कमी राहते. अशा पद्धतीने हे पोटाचे एकामागून एक आजार आपल्या छोट्याशा एका चुकीमुळं. त्यामुळे जेवण करताना अवकाश जेवलं पाहिजे. 32 वेळा चावून खायचं राहू द्या, एवढं जास्त राहू द्या, पण व्यवस्थित चावून तरी आपण सावकाश जेवण केलं पाहिजे. खाली बसून जेवण केलं पाहिजे. त्यानंतर 9वा नियम आहे की अन्न हे आपण खाताना ताजं आणि गरम असावं. का कुठल्याही पद्धतीनं ते शिळं नसावं किंवा फ्रीजमध्ये अगोदरच्या दिवशीचं किंवा त्याच दिवशीचं असलं तरी फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेलं नसावं. उष्ण अन्न आपल्याला सेवन करायला सांगितलं जेणेकरून ते पचनाला सुलभता आहे. कारण जठराग्नी आपला चांगला राहण्यासाठी जर आपण गरम पदार्थांचं अन्नाचं सेवन केलं तर ते सुलभ रीतीने पचन होतं. त्यामुळे अन्न घेताना हे शिळं घेऊ नये आणि ते खाताना गरम असावं जेवढं शक्य आहे तेवढं. कमीत कमी जर आता ज्यांना शक्य नसेल दिवसा बाहेर असणार आहे तर त्यांनी कमीत कमी फ्रीजमध्ये ठेवलेलं तरी पदार्थ अन्नामध्ये जेवणामध्ये वापरू नयेत. हे नॉर्मल टिफिनमध्ये असतात तेवढं तरी नॉर्मल खावं. त्यानंतर शेवटचा नियम येतो की दोन्ही जेवणामध्ये किती अंतर असावं. तर पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला सांगितले भूक लागलेली असावी. ती गोष्ट सूर्योदय ते सूर्यास्त याच्यामध्ये 2 जेवणं आपल्या आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सूर्य असताना आपला जठराग्नी प्रखर असतो, पचनशक्ती चांगली असते, म्हणून त्यावेळेला सकाळचे जेवण आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आधी करायला सांगितलं आहे. जेवणानंतर 2 तास तरी कमीत कमी झोपू नये. आणि शतपावली ही आपल्या प्रत्येकाच्या वयानुसार आणि ह्याच्यानुसार बदलते. व्यायाम कुठलाही वर्ज्य सांगितलेला आहे जेवणानंतर. तर अशा पद्धतीनं हे जेवणाचे 10 नियम मी सांगितलेले आहेत. तर जेवढे शक्य आहेत तेवढे जास्तीत जास्त नियम पाळले तर आपलं पोट हे खूप चांगल्या पद्धतीनं जठराग्नी चांगला राहील. त्यामुळं शरीराची जे रोगप्रतिकार क्षमता आहे उत्तम राहील. कुठलाही आजार आपल्याला सहजासहजी आपल्याला आजार पडणार नाही. त्यामुळं निरोगी राहण्यासाठी हे नियम आपल्याला पाळायला जरूरच पाहिजे. अशा पद्धतीनं हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे जास्तीत जास्त नियम पाळण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.